एक मला उदाहरण आठवतं की आपण किती मुळापासून आपल्याला स्वातंत्र्य नसतं, आपण कितीही म्हणत असलो तरी. ह्याचं एक उदाहरण, आणि ते माझ्या आयुष्यात खूप लवकर आलं. जेव्हा मी 16-17 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये हा प्रसंग आला. मी त्यावेळेला शिकायला बेळगावला होतो 11वी-12वीला, आणि त्यावेळेला ह्या रोटरीच्या एक्सचेंज प्रोग्राम्स असतात, इंटरनॅशनल एक्सचेंज प्रोग्राम्स. तर त्याच्यामध्ये एक अमेरिकेतली मुलगी आमच्याच वयाची, मी आणि माझा चुलत भाऊ, आम्ही दोघे तिथे होतो त्यावेळेला, आणि ती मुलगी आली होती तिकडनं आणि आमच्याच घरामध्ये, माझ्या काकांच्याच घरामध्ये ती राहत होती. तर काहीतरी अशी चर्चा चाललेली असताना, आणि आम्ही 16-17 वर्षाचे, ती 16-17 वर्षाची, त्यामुळे अर्थातच आम्ही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होतो वगैरे. त्याच्यात मला असं वाटलं की मी एक अत्यंत स्मार्ट तिला काहीतरी प्रश्न विचारतोय, असं म्हणून मी तिला विचारलं, व्हॉट्स युअर रिलिजन, तुझा धर्म काय आहे? तर ती म्हणाली, माय फादर इज अ ख्रिश्चन, माय मदर इज अ ख्रिश्चन, आय हॅव नॉट येट डिसाइडेड. माझे वडील ख्रिस्ती आहेत, माझी आई ख्रिस्ती आहे, पण मी अजूनही ठरवलेलं नाहीये की मी कोण आहे. आता म्हणून मला कोर हा नेहमी महत्वाचा वाटतो. माझ्या कोरला ते सतत, आणि त्यावेळेला अत्यंत रिच्युअलिस्टिक वगैरे असा सगळा होतो, म्हणजे देवधर्म वगैरे सगळा करणारा असा माणूस होतो. माझ्या कोरला कुठेतरी ते वाक्य ते राहिलं माझ्या डोक्यामध्ये. म्हणजे माझ्या चुलत भावाच्या ते वाक्य डोक्यात राहिलं की नाही मला माहिती नाही, तो प्रसंग त्याच्या डोक्यात राहिला की नाही मला माहिती नाही, माझ्या राहिला. आणि कालांतराने माझ्या असं लक्षात आलं की अरे, स्वातंत्र्याची ही अल्टिमेट डेफिनेशन आहे एका अर्थी. आपल्यापैकी किती जणांना हे स्वातंत्र्य आहे की बाबा रे, तू अमुक तमुक घरात जन्मलेला आहेस, तुझी आई अमुक अमुक धर्माची किंवा जातीची आहे, तुझे वडील अमुक धर्माची किंवा जातीची, तू ठरव आता तुला काय करायचं. चॉईस तिथून सुरुवात होते. आता ह्याच्यात मी कोणाला त्रास देणार नसतो. म्हणजे मी कालांतरानं, माझ्यात खूप स्थित्यंतर झाली देवधर्म या मतांच्या बाबतीत, खूपच एकदम 180 डिग्री चेंज झाला. त्याच्यामध्येही काही स्थित्यंतर झाली. तर मुद्दा असा आहे, मी तेव्हाही कोणाला त्रास देत नव्हतो, मी आताही कोणाला त्रास देण्यासाठी मी काही करत नाही. पण ह्या चॉईसचं मला स्वातंत्र्य आहे का,